विधानसभा निवडणुकीपूर्वी सकाळ सामचं हे राज्यव्यापी सर्वेक्षण होतं। या सर्वेक्षणावरचा आणखीन एक रिपोर्ट पाहूया। लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला 9 जागा मिळाल्या तर शिंदे गटाला 7 जागा मिळाल्या। काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाऊन ठाकरेंचं नुकसान झालंय का? महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक फायदा कुणाला झालाय याचा कल सकाळ साम टीव्हीच्या सर्वेतून समोर आलाय। पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट। काँग्रेस राष्ट्रवादी सोबत ठाकरेंचं नुकसान। महाविकास आघाडीत सर्वाधिक फायदा कोणाला? सकाळ साम सर्वेचं निष्कर्ष। सकाळ साम सर्वेचा निष्कर्ष अनेकांची झोप उडवणारे। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं, पण आता आगामी विधानसभा निवडणुकीत या आघाडीची स्थिती कशी राहील, तसंच महाविकास आघाडीत घटक पक्षांमध्ये कोण सरस ठरलंय आणि काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाऊन उद्धव ठाकरेंचं नुकसान झालंय का, याचा कल सकाळ आणि साम टीव्हीच्या सर्वेतून समोर आलाय। यातील निष्कर्ष अनेकांची झोप उडवणारे आहेत। सकाळ आणि सामनं राज्यातील सर्व 288 मतदारसंघांमध्ये सर्वेक्षण केलं। यामध्ये एकूण 81,529 मतदारांची मतं जाणून घेण्यात आली। यामध्ये 68% पुरुष तर 31% महिला तसंच 1% इतरांचा समावेश आहे। या मतदारांनी महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला असला तरी या आघाडीत कोणता घटक पक्ष सरस ठरेल याचं उत्तर देताना काँग्रेस या पक्षाचं नाव मतदारांनी घेतलंय। काँग्रेसला 37.1% लोकांनी पसंती दिली आहे। त्यानंतर सर्व घटक पक्षांना समान फायदा झाल्याचं 30.8% लोकांनी म्हटलंय। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला फायदा झाल्याचं 18.5% लोकांनी म्हटलंय। तर सर्वात कमी फायदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला झाल्याचं लोकांचं म्हणणं आहे। 13.6% लोकांनी शिवसेनेला कमी फायदा झाल्याचं म्हटलंय। दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाऊन उद्धव ठाकरे यांचं राजकीय नुकसान झालंय का, या प्रश्नावर लोकांनी मत व्यक्त केलंय। पाहूया काय कल आहे। 31.3% लोकांनी होय असं उत्तर दिलं, तर 43.3% लोकांनी ठाकरेंचं नुकसान झालेलं नाही असं म्हटलंय, तर 25.4% लोकांनी महाविकास आघाडीत शिवसेनेला नुकसान झालंय की नाही हे सांगता येणार नाही असं म्हटलंय। शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंनी झंझावाती दौरे करून महाराष्ट्र पिंजून काढला। लोकांमध्ये ते गेले, त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आला। घोडा मैदान दूर नाही। लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे आत्मविश्वास वाढलेला ठाकरे गट विधानसभेत मुसंडी मारणार का, याकडे आता राज्याचं लक्ष आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।